सलमान भाऊ करते वो वैसा कोई कर नहीं सकता. कोणाला जर झापायचं असेल तर आदरानेच झापेन मी. रक्तात मराठी आहे, मला स्वप्न मराठीत पडतात. म्हणजे देवानी अपेक्षापेक्षा आणि लायकीपेक्षा जास्त दिलं मला. त्या कारण अग्रेसिव्ह व्हायची माझी म्हणजे मनस्थिती नसतेच कधी. नाही, मुलं पाहत नाहीत बिग बॉस. त्यांच्यासाठी जे घरात होतं तेच बिग बॉस आहे. जशी परिस्थिती येईल शोवरती त्या पद्धतीने त्यांच्याबरोबर डील केलं जाईल. अ बॉय इन अ कॅन्डी स्टोअर नाही की हा शो आपल्याला शिकवण्यासाठी आहे, पण ह्या शोमधून आपण भरपूर काही शिकू शकतो. रितेश सर, मेरा सवाल आपसे जी. जैसे कि आपको पता है बिग बॉस OTT चल रहा है, अनिल कपूर सर होस्ट कर रहे. काफ़ी लोग ने ये कहा है कि अनिल कपूर सर जो सलमान सर कर रहे वैसा नहीं कर रहे. आपके ऊपर भी सेम एक ऐसी चीज़ें आ गई है. आप क्या कहना चाहोगे, कितना कंपटीशन लग रहा है आपको, या ये आप कर पाओगे? वाह, सवाल अच्छा है आपका. सबसे पहले ऑफ कोर्स मैंने पहले ही कहा था कि जो सलमान भाऊ करते वो वैसा कोई कर नहीं सकता. और अनिल सर को मैं बहुत अच्छी तरह जानता हूँ. मेरे सीनियर है, हालांकि हम एक दूसरे को दोस्त मानते हैं. उनकी अपनी एक स्टाइल है, तो वो अपने स्टाइल के हिसाब से वो होस्ट करें. दैट्स व्हाट होस्ट इज़ ऑल अबाउट. आप होस्ट के लिए जब किसी को चुनते हो तो आप ये चाहते हो कि आप वो खुद अपनी पर्सनैलिटी लेकर आए शो पर और कुछ करें. तो वही मैं कोशिश करूँगा. 2-3 हफ्ते के बाद आप बताइए मुझसे अगर हो पाया तो इट विल बी ग्रेट. सो नेक्स्ट क्वेश्चन. हाय, प्रथमेश इथून तुमच्या फ्री प्रेस जर्नलमधून. माझा प्रश्न आहे रितेशला. रितेश, आत्ता कल्ला होणारच ही टॅगलाईन आहे शोची. काय रेझोनेट करतो, कसं तू रिस्पॉन्ड करतो या टॅगलाईनला? व्हॉट डज इट मीन टू यू अँड हाऊ आर यू गोइंग टू डील विथ दिस? आणि मी हा प्रश्न याच्यासाठी विचारतो आहे की इमेज जी आहे, जी आपली एकदम बॉय नेक्स्ट डोअर, एकदम स्वीट चॉकलेटी, तुम्ही रील्स बनवता ती पण तशीच इमेज आहे. ह्या शोचा फॉर्मॅट असा आहे की तुम्हाला अग्रेसिव्ह व्हावं लागतं. तर जर का कुठला कंटेस्टंट मिसबिहेव करत असेल तर ते अग्रेशन कुठून येणार? ते अग्रेशन लयभारी असणार, ते वेडमधून येणार, की तुम्ही एक विलन होणार तिथे? नाही, काय माहिती आहे का, विनाकारण अग्रेसिव्ह व्हायची माझी म्हणजे मनस्थिती नसतेच कधी. पण वेळ आली की ते तुम्हाला दिसेलच. आणि तुम्ही जर शो पाहाल तर सर्वप्रथम तुम्हालाच दिसेल ती. हाय रितेश, दिस इज वैष्णवी फ्रॉम CNBC. इथे समोर सॉरी. हाय हॅलो, हाऊ आर यू? येस फाईन. सर रितेश, महेश सरांचे आम्ही चाहते आहोत. त्यांनी इतके मी पण त्यांच्या होस्टिंगचे खास करून चाहते आहोत. मी पण. मागचे सगळे सीझन त्यांनी खूप म्हणजे सगळ्यांचं मन जिंकलेलं आहे त्यांच्या होस्टिंगने. डू यू फील लिटिल बिट ऑफ प्रेशराइज्ड की महेश सरांचा तो अग्रेसिव्हनेस आणि ती चावडीवर होणारी सगळ्यांची धुलाई, ह्या सगळ्या गोष्टी, डू यू फील लिटिल बिट स्ट्रेस की ह्या सगळ्या गोष्टी तुला याच्यापुढे सांभाळायच्या आहेत, हा सीझन तरी सांभाळायच्या आहेत? आणि मला वाटतं की महेश सरांनी जे केले त्यांच्या स्टाईलमध्ये केले त्यांनी. आणि ही वॉज अ फॅन्टॅस्टिक होस्ट. आणि आय थिंक मी सुरुवातच केली की टू होस्ट बिग बॉस इज अन ऑनर अँड टू डू इट आफ्टर हिम ऑल्सो इट्स इवन अ बिगर ऑनर. आणि मला वाटतं की जशी जशी परिस्थिती येईल शोवरती त्या पद्धतीने त्यांच्याबरोबर डील केलं जाईल. नमस्कार रितेश, निलिमा कुलकर्णी इकडे. हॅलो निलिमा. नवशक्ती आणि फ्री प्रेस चॅनलकडून. आणि खूप अभिनंदन, छान वाटतं आहे तुमचे प्रोमोज पाहून. तुम्ही कसं कराल आम्ही खूप एक्सायटेड आहोत. पण मला एक विचारायचं आहे की मागचे जे सीझन होते त्यातला कोणता सीझन तुमचा फेवरेट होता आणि तुमचे फेवरेट कॉन्टेस्टंट कोणी होते का आधीचे, ते आम्हाला नक्की ऐकायला आवडेल. लाईक खरं म्हणजे काय एवढे सीझन मी पाहिलेत ना, इवन हिंदीमध्ये मराठीमध्ये. तर मी झोपताना मला वाटतं की मराठीचे हिंदीमध्ये गेलेले आहेत आणि हिंदीचे मराठीमध्ये गेलेले आहेत. कुठला सीझन कधी कधी सगळे लाईन्स ब्लर होतात. आम्ही डिस्कस करणार हा त्या सीझनमध्ये नाही येत आहे. मला वाटतं की आय एन्जॉयड शिव ठाकरे. मराठीमध्ये पण एन्जॉय केलं त्यांना आणि मग हिंदीमध्ये पण एन्जॉय केलं. नमस्कार, मी सूरज खरटमल, रत्न मराठी मीडियामधून. इकडे जी. त्याने खूप छान प्रश्न विचारला. त्यालाच जोड प्रश्न माझा असा आहे, कारण रितेश देशमुख कोणालाही एकरी बोलत नाहीत कधी, ते आदरानेच बोलतात प्रत्येकाशी. सो जेव्हा एखादा कंटेस्टंट
व्हायब्रंट होईल किंवा तो वायलेंट होईल, सो तेव्हा रितेश देशमुख त्याला आदरपूर्वकच बोलशील की अरे तुऱ्याच्या भाषेत बोलू शकतील? कोणाला जर झापायचं असेल तर आदरानेच झापेन मी. आणि हे पाहणं इंटरेस्टिंग असेल की आदरानं कसं झापलं जाईल हे. हॅलो सर, दिस इज अतिशा फ्रॉम राजश्री मराठी. सर हिअर. येस मॅम. फर्स्ट ऑफ ऑल सर, केदार सर तुम्हाला सुद्धा आणि आलोक जैन सर, फॉर यू ऑल्सो थँक यू सो मच फॉर ब्रिंगिंग आर फेवरेट हिरो ॲज अ होस्ट ऑफ दिस शो, विच ब्रिंग्स मी टू द क्वेश्चन दॅट what was the strategy behind asking Ritesh sir about to be the host, and what was the process of that, the discussion with Kedar sir that we should bring Ritesh sir as the host of this season? I would love to know this. Thank you. So first of all, as Kedar bhai said, 9 months back he joined. 8 months? 8 months back he joined. I think we have been always thinking getting a person like him as running the programming of Colors Marathi was a big achievement. So I think we did that job first. And then our thinking always was that, see, the show has done before, and we wanted to mount it very differently. We wanted to mount it in a fashion which is much more youthful, and also which goes to every house. And in order to do that, we were thinking about how do we go about, and we wanted to look at fresh approach across all dimensions: the host, the housemates, the house, the mounting of the show, the team behind it, and all that dimensions we wanted to look at. And then we came to know that Ritesh is a big fan and he loved the show, and I think it was a very to have him, if he agrees, was a big deal for us, and we are very excited that when we reached out to him, he was very interested and excited to be it. And as he mentioned earlier, that he has a lot of work, and first of all he said, I am very excited about it. I need to figure out how the calendar works, and he made an opportunity to be a part of the show, because this show for a host is a bit difficult because every week you have to be available. It's not a one schedule. So we are very grateful to him that he was a fan of the show, he liked the show, and he wanted to be part of the show, and he made a time for making opportunity for us to come on the show. So thank you, Ritesh. No, I just have to add that when I met the entire team and I put forth a few things that I had, prior commitments and whatever. What I liked about Alok was he said, let's do it, we'll figure the rest. And I have to thank Alok and Sushma ji for this, and of course Kedar ji and Deepak for always being there. So it's a huge opportunity, and thank you for going beyond the call. Thank you. नमस्कार, माझा प्रश्न केदार शिंदेंना आहे. अगोदर राजकीय व्यंगावरती आधारित टिकल ते पॉलिटिकल अशी मालिका घडलंय. नावात बाबा पक्ष संघटना सगळं नीट ठेवावं लागतं. श्रीयुत गंगाधर टिपरे यासारखी वेगळ्या धाटणीची मालिका, अग्गबाई हरीच्यासारखा वेगळा आशयावर आधारित चित्रपट, ते अगदी बाई पण भारी पण, इथपर्यंतचा सगळा तुमचा प्रवास वेगवेगळ्या धाटणीच्या आणि आशयाच्या मालिका आणि चित्रपट जेव्हा तुम्ही दिग्दर्शित केलेले आहेत, आता पुन्हा एकदा बिग बॉस हा नवा विषय, नवा आशय, तुम्ही एक दिग्दर्शक म्हणून तुमच्यासमोर काय आव्हान होतं? मला आत टाकू नका, मला बाहेरून बघू द्या, एवढंच होतं. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी दिग्दर्शक नाहीच आहे. हा कार्यक्रम इंडमॉलतर्फे प्रोड्यूस होतो. आमचे नॉन फिक्शनची जी केतन असूंदे, त्यानंतर प्रथमेश असूंदे, सुगंधा, मोना आणि शंतनू वगैरे सगळी लोक हे सगळं करतात. मी सांगितलं ना की मला बाहेरून ते सगळं फक्त माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघायचं असतं. आणि बिग बॉसची गंमतच अशी आहे ना की ते इट्स लाईक काय म्हणतात त्याला, पॉपकॉर्न खाल्ल्यासारखं आहे. ते पॉपकॉर्न खाल्ल्यानंतर आपल्या दातामध्ये अडकतं, पण तरी आपण आपली जीभ अशी असं करून पण करतो ना, आणि मग पॉपकॉर्न खायचं सोडत नाही. कधी आपले हात त्या पॉपकॉर्नच्या डब्यात जात असतं तर ते कळत नाही. असा एक तो गेम आहे. सो मी दिग्दर्शन करत नाही आहे, पण हे सगळे जे करतायत त्याच्याने एक आनंद घेण्याचं काम तरी नक्कीच करतो आहे. रितेश सर हाय. इथं श्रेयस हाय. हॅलो. रितेश सर, खरं तर तुम्ही हिंदी टेलिव्हिजनवरही काम केलं आहे, पण आता तुम्ही मराठी टेलिव्हिजनवर येत आहे. तुम्हाला मराठी टेलिव्हिजनचा काय USP वाटतो ज्यामुळे तुम्हाला इकडे तुम्ही ओढावलात मराठी टेलिव्हिजनकडे? मला वाटतं की रक्तात मराठी आहे. मला स्वप्न मराठीत पडतात, आणि त्यामुळे कुठलीही गोष्ट जेव्हा मराठीत करायची असते तेव्हा मला दोनदा विचार करावा लागत नाही. आणि
मराठी माणसाला मराठीची ओढ काय सांगायचं आता. रितेशची प्रेरणा इकडून सकाळ डिजिटलमधनं. नमस्कार. माझा प्रश्न तुम्हाला आहे की जेनेलियाजींना काय त्यांचे रिॲक्शन्स होते, प्रतिक्रिया होती, आणि मुलं तेही बघतात का बिग बॉसचे चाहते आहेत? नाही, मुलं पाहत नाहीत बिग बॉस. त्यांच्यासाठी जे घरात होतं तेच बिग बॉस आहे. त्यांना टी व्ही पाहायची गरज नाही. आणि आय थिंक जिनीला मी जेव्हा पहिल्यांदा कुठलीही गोष्ट माझ्या आयुष्यात जेव्हा घडते तर पहिल्यांदा मी जिनीलाशी शेअर करतो, कारण का त्यांचं ओपिनियन हे माझ्यासाठी खरंच फार महत्त्वाचं असतं. आणि त्यांचं जे मत असतं ना ते नेहमीच माझ्या फेवरमध्ये असतं, की माझ्यासाठी काय चांगलं आहे हे एक पर्स्पेक्टिव्ह ते देतात. आणि त्यांना वाटलं की मला बिग बॉस करणं हे गरजेचं आहे, कारण आम्ही दोघं बिग बॉस पाहतो आणि त्यांना माहिती आहे की मी किती बिग बॉस शोचा मोठा फॅन आहे. रितेश सर, पूजा इथे. हॅलो. हाय. सो येस, खूप छान वाटतंय तुम्हाला होस्ट म्हणून बघताना. माझा प्रश्न असा आहे की महेश सरांकडनं तुम्हाला काही कॉल वगैरे आला आहे का, त्यांनी काही? दुसरा प्रश्न असा होता की महेश सरांचे लुक्स खूप गाजले होते त्यांनी जे सीझन केले त्याच्यामध्ये, तर तुमचाही प्रोमोमध्ये लुक खूप छान दिसतो, तर तसे लुक तुमचे दिसणार आहेत का वेगवेगळे? त्याच्यासाठी वेगवेगळे सीझन करावं लागतील. नाही, या सीझनमध्ये लुक कसा असेल? सर, आणि ह्या सीझनमध्ये आता जसं दिसतोय ना तसं आहे, पण तुमचं काय फेवरेट असेल तर सांगा, आपण कुठल्या तरी एपिसोडमध्ये ते फिट करून टाकू. आता हा शो झाल्यानंतर महेश सरांना फोन करणार आहे मी, काहीतरी टिप्स द्या म्हणून. हॅलो, नमस्कार. हॅलो, हॅलो, गुड इव्हनिंग. नमस्कार रितेशजी. हॅलो मॅम, हाऊ आर यू? सो गुड टू सी यू. थँक्यू रितेश, सेम हिअर. रितेश, मनपूर्वक अभिनंदन अँड कॉंग्रॅच्युलेशन्स टू कलर्स टीम. 2 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आम्हाला सगळ्यांच्या घरोघरी प्रिय असलेला बिग बॉस पाहायला मिळणार आहे, आणि तो सुद्धा रितेश यांच्या होस्टिंगमध्ये. सो कॉंग्रॅच्युलेशन एव्हरीवन. रितेश, मला तुमच्याकडून हे जाणून घेणं आवडेल की बिग बॉसच्या होस्टिंगमध्ये ॲज अ होस्ट, ॲज अ अँकर या व्यतिरिक्त तुम्ही या शोकडे कसं पाहता? हा शो काही लाईफ लेसन देतो का? कारण आम्ही हे नेहमी नोटीस केलं आहे की बिग बॉसचं होस्टिंग करणारा आणि जे पार्टिसिपेंट्स असतात, जे बिग बॉसच्या घरात असतात, त्यांनासुद्धा न भूतो न भविष्यती अशी लोकप्रियता मिळते. दे आर ऑन द रीच ऑफ ग्रेट स्टारडम. तर ह्या शोकडे तुम्ही कसं बघता? म्हणजे अपार्ट फ्रॉम द एंटरटेनमेंट काय लाईफ लेसन्स मिळतात? तुम्ही यातून काय शिकण्याचा प्रयत्न कराल? मला वाटतं की कंटेस्टंट्स असतात, त्यांच्या पुढे एखादा इश्यू असतो. मी जसं यापूर्वी म्हणालो की कुठल्या इश्यूवरती तुम्ही काय मॉरलिस्टिक स्टँड घेता, आणि बिग बॉस पाहणाऱ्यांचं जे प्रेक्षक असतात प्रत्येकाचं एक मत असतं की ही गोष्ट बरोबर आहे का ही गोष्ट चुकीची आहे. आणि कधी मला असं वाटत नाही की हा शो आपल्याला शिकवण्यासाठी आहे, पण ह्या शोमधून आपण भरपूर काही शिकू शकतो. आणि बऱ्याचशा मी कितीतरी गोष्टी शिकलो आहे बिग बॉस पाहून, किंवा आपल्या पुढे जर अशी काही गोष्ट आली तर आपल्याला कसं रिॲक्ट करायला पाहिजे, आणि कसं संतुलन आपलं काय आहे ना, बऱ्याच वेळा झाकली मूठ 1.25 लाखाची असते ना, ते सगळ्यात आयुष्यात ठेवलं पाहिजे आपण. कारण ह्या मुठी ना 10 दिवसानंतर उघडतात तिथे बिग बॉसमध्ये, आणि खरं तर तुम्ही खरे काय आहात ते दिसू लागतं. बऱ्याच वेळा मला असं वाटलं होतं, मी जिनीलाशी बोलायचो की मी जाऊ का बिग बॉस शोमध्ये पार्टिसिपेंट म्हणून, तर त्या म्हणाले मला घेऊन जाऊ नका, कारण का मी सांगतो 2 तासात चिवड्या बी आवडतो शो. बिग बॉस मला त्याला बाहेर काढा. पण खरं तुमच्या प्रश्नाकडे सांगायचा उद्देश आहे की जरी हा शो लोकांना शिकवण्यासाठी नसेल तरी प्रेक्षक बरंच काही शिकू शकतात. Thank you, Ritesh. I would like to ask you, Mr. Jain, what would be your approach if you would have been inside the Big Boss home? Ma'am, who will take me? There can be possibility. एक शेवटचा प्रश्न फक्त थोडक्यात घेऊया, एक अगदी शेवटचा. रितेशजी, माझे एक तुम्हाला प्रश्न आहे आणि एक केदारला प्रश्न आहे. तुमच्या करिअरला जवळपास आता 2.5 दशकं झाली आहेत. खूप मोठं सक्सेसही तुम्ही मिळवलं आहेत, आणि हा जगातल्या मोठ्या प्लॅटफॉर्म तुम्ही आता हा जो कार्यक्रम आहे तो होस्ट करताय, तर या अचिव्हमेंटकडे तुम्ही कसं बघता? आणि दुसरा प्रश्न माझा असा आहे की केदार शिंदे आणि तुम्ही अभिनयात खूप मोठी उंची गाठली आहे, केदारने दिग्दर्शनात उंची गाठली आहे, तर तुमच्या दोघांची आत्तापर्यंतची केमिस्ट्री कशी आहे? केदारजींबरोबर माझं बोलणं पूर्वीपासून
चित्रपट यायचे, आम्ही एकमेकांना फोन करायचो की कुठल्या गोष्टी आहेत, काय आहेत. आणि फक्त चांगल्या गोष्टी म्हणून नाही, परंतु आमचे संवाद जे असायचे की बाबा हा प्रोमो आला, ह्याला कसं पिच करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, अशी बरीचशी मदत आम्ही एकमेकांना नेहमी करतोच. आणि खरं म्हणजे आपण जसं म्हणाल, मला जवळपास 21-22 वर्ष झाली आता मी काम करतो आहे. आणि मला चित्रपटात काम करायचं नव्हतं कधीच. एक संधी मिळाली, त्याला मी होकार दिला आणि आज 22 वर्ष झाली. आणि कसं आहे की अ बॉय इन अ कॅन्डी स्टोअर तसं कार्यक्रम आहे माझा. आणि काय काय सांगू, म्हणजे देवानी अपेक्षापेक्षा आणि लायकीपेक्षा जास्त दिले मला. तर देवाचे आभार. केदार, तुझा अनुभव सांग. केदार, जाता जाता प्रश्न आहे. आय एम शुअर स्त्रियांच्या वतीने हा प्रश्न आहे. आणि कारण बाईपण भारी देवा आपण बघितलाच आहे. आणि रितेश सर, तुम्ही म्हणालात की तुमच्या घरातली बिग बॉस ही तुमची पत्नी आहे. तर केदार सरांना विचारायला आवडेल की एखादा सीझन खरंच फक्त बाईपण बिग बॉसचा झाला तर त्याकडे फक्त बाईपण म्हणजे त्यातल्या ऑब्व्हियसली त्या नाही, पण फक्त स्त्रियांचा सीझन. आणि तुम्ही मगाशी म्हणालात त्याच उत्तराला लागून फक्त स्त्रिया कंटेस्टंट्स. येस येस, 100 दिवस चालेल. तेच माझा. आणि तुम्ही मगाशी जे जिनेलियांबद्दल म्हणालात की त्या जर आत गेल्या ॲज अ कंटेस्टंट तर 2 तासात बाहेर येतील. पण समजा तुमच्या बिग बॉसच्या घरात गेल्याच तर एक अशी कोणती गोष्ट आहे त्याच्या बदलतील, म्हणजे येतील ती पुढची गोष्ट, पण त्या घरात बदलूनच बाहेर येतील. मला आधी बाईपणचा आणि मग त्यांना मला तुम्हाला बाईपणचा एखादा म्हणजे स्त्रियांचा फक्त. मी 2004 साली अगबाई अरेजच्या केला आणि 2024 साली 23 साली मी बाईपण भारी देवा केला. मी 2024 साली पहिल्यांदा बिग बॉस करतोय. आपण थोडे दिवस थांबूया ना, मला जरा एक्सपिरियन्स घेऊन देत. मला आवडेल सगळ्या बायकांना आतमध्ये टाकायला, पण मला माहित नाही मलाच दिग्दर्शन करावं लागेल त्याचं वेगळं. पण आत्ता नको बोलूया, आत्ता आपण या बिग बॉसबद्दल आणि या रितेश भाऊंबद्दल बोलू. ओके, एक छोटासा प्रश्न आपण घेऊयात, मग आपण थांबूयात प्लीज. आपण आज मराठी, माझी एक छोटी रिक्वेस्ट आहे, एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. आज आपण मराठी बिग बॉसबद्दल बोलतोय. आजचं स्टेज रितेश देशमुख यांच्यासाठीचं आहे. तर आपण छान हा सोहळा सगळेजण बाकी कुठलाही विषय इथे न आणता एन्जॉय करूया. एक अगदी छोटासा प्रश्न केदार सर तुम्हाला मला विचारायचं आहे की महाराष्ट्र हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथे आपली मराठी माणसं अदर दॅन मराठी इतर भाषांमधलं पण कॉन्टेंट खूप पाहतात. तर अशा वेळेला बिग बॉसचा फॉर्मॅट खास मराठी प्रेक्षकांसाठी आणताना काही वेगळं चॅलेंज जाणवतं का? म्हणजे आय थिंक अलोक सर पण काही ॲड करू शकले तर. हा प्रश्न असा उलटा पण आहे की मराठी आणि महाराष्ट्र एकमेव आहे जिथे मराठी माणूस हिंदी सिनेमा आणि हिंदी सिरियल्स पण बघतो. बरोबर. त्यामुळे आपण जेव्हा जेव्हा बघतो तेव्हा तेव्हा त्या सगळ्या गोष्टी ज्या सुरू असतात त्या आपल्याकडे पण व्हाव्यात असं आपल्याला नेहमीच वाटतं. मराठी बिग बॉसमधली गंमत अशी आहे की एका पातळीच्या पुढे जाऊन कुठल्याच गोष्टी होत नाहीत आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. म्हणजे हिंदीमध्ये वेगळ्या पद्धतीने ते सादर होत असेल पण मराठीमध्ये ते वेगळ्या पद्धतीने सादर होतं. आजही कुठेतरी संस्कारांचा एक पार्ट आपल्या सगळ्या मराठी कलाकारांवर किंवा मराठी लोकांवर तो त्याचा पगडा जास्त आहे. पण तरीही यावेळेचं घर हे अत्यंत वेगळं असेल कारण 28 तारखेला बघूया. थँक्यू. Alok sir, would you like to add something on this? I think Kedar bhai has added it. See, while yes, there is a market where in Marathi market a lot of people speak Hindi as well and understand, but still there is a huge scope of, because Maharashtra is a big state. There are a lot of dialects, a lot of culture pieces, and there's an opportunity for us to go make the show go to deeper areas in Maharashtra. So I think that's the attempt which we are making with the show. तुम्ही अगदी सुरुवातीला म्हणालात की 9वा महिना चालू आहे. या शोच्या प्रसूती वेदना सहन सगळेजण करतायत तुमच्यासोबत. सो जे प्रोडक्ट असेल ते ऑफकोर्स खूप छान असेल आणि त्याची एक्साइटमेंट सगळ्यांना आहे. पूर्ण टीमला शुभेच्छा खरं तर. नाही, खरं म्हणजे हा 9वा महिना आहे आणि डिलिव्हरी लई भारी होईल याची जबाबदारी आम्ही घेतो. ब्लॉकबस्टर वेड आणि बाईपण भारी देवासारखी नक्कीच होईल याची पण गॅरंटी आम्ही घेतो. त्यासाठी शुभेच्छा आहेतच सगळ्या प्रेक्षकांच्या.
आणि थँक्यू सगळ्या मान्यवरांचे Thank you. आभार. रितेश तुम्ही इथेच थांबावं अशी रिक्वेस्ट आहे. थँक्यू So, थँक्यू एव्हरीवन. थँक्यू व्हेरी मच. सो